नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासाठी आपण प्रश्नांची सिरीज सुरू केली आहे. तर विषय बालमानसशास्त्र पार्ट 6 यामध्ये आपण मागील वर्षी आलेले प्रश्न तसेच काही इतर महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. तर मित्रांनो, पहिला प्रश्न, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात? तर उत्तर आहे किशोर अवस्था. मित्रांनो, थोडक्यात किशोर अवस्थेबद्दल माहिती बघूया. तर किशोर अवस्था वयोगट 6 ते 12 वर्ष असतो. या काळामध्ये बाळ शाळेत जाते, स्नायूवर ताबा येतो, तसेच शरीराची वाढ संथ गतीने होते. पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे इत्यादी गोष्टी या काळामध्ये करत असतो. कौशल्य प्रदान खेळामध्ये रमतात. डोके व हृदयाचा विकास पूर्ण झालेला असतो. मेंदूचा विकास 80% झालेला असतो. किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात. यालाच टोळीचे वय असे देखील म्हणतात. मित्रांनो, किशोर अवस्था जर म्हटलं तर 6 ते 12 वर्ष, तसेच शरीराची वाढ संथ गतीने, स्नायूवर ताबा असतो, पोहणे, चालणे, झाडावर चढणे इत्यादी गोष्टी करत असतो बाळ, आणि डोके आणि हृदयाचा पूर्ण विकास आणि मेंदूचा विकास हा 80% झालेला असतात. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात आणि यालाच टोळीचे वय देखील म्हणतात. प्रश्न दुसरा, कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर उत्तर आहे, या वयात मुले बंडखोर होतात. तर मित्रांनो, किशोर अवस्था झाली की कुमार अवस्था सुरू होते. कुमार अवस्थेबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर मित्रांनो, कुमार अवस्था ही 12 ते 21 वर्ष असते. मानवी जीवनातील हा महत्त्वाचा कालखंड मानला जातो. तसेच या अवस्थेलाच वादळ व ताणतणावाचा काळ असे देखील म्हणतात. मित्रांनो, या अवस्थेलाच कौमार्य अवस्था किंवा पौगंड अवस्था असे देखील म्हणतात. या अवस्थेत शारीरिक, मानसिक बदलांचा समावेश होतो, ज्यामध्ये संक्रमणाचा काळ, भावनिक तणाव आणि सामाजिक बदल यांचा अनुभव येतो. मित्रांनो, या अवस्थेमध्ये उंची व वजन वेगाने वाढते, लैंगिक परिपक्वता येते आणि मुला-मुलींच्या वर्तनात देखील बदल होतो. तसेच आवाजात बदल होतो. मुलांच्या आवाजात तीक्ष्णता व घनता वाढते आणि या अवस्थेमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर प्रश्न तिसरा, कोणत्या विकास अवस्थेत मुले आदर्शाच्या शोधात असतात? तर उत्तर आहे कुमारा अवस्था. प्रश्न चौथा, कुमार अवस्थेत मुला-मुलींचा नवा जन्म होतो असे कोणी म्हटले? तर उत्तर आहे स्टॅनले हॉल. मित्रांनो, याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन जर बघायचं झालं तर शारीरिक बदल, मानसिक बदल आणि भावनिक बदल होत असतो. शारीरिक बदलामध्ये कुमार अवस्थेत शरीरात झपाट्याने बदल होतात, जसे की उंची वाढते, लैंगिक परिपक्वता येते, आवाज बदलतो इत्यादी. त्यामुळे मुलं आणि मुली नव्या स्वरूपात दिसू लागतात. मानसिक बदल होतो, मेंटल चेंज, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, स्वप्ने, निर्णय क्षमता, स्वतःची ओळख शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे आधीच्या बाल्यावस्थेपेक्षा पूर्ण वेगळे वाटतात. तसेच भावनिक बदल, इमोशनल चेंजेस, तर यामध्ये प्रेम, स्नेह, अस्थिरता, आत्मविश्वास, बंडखोरी यासारख्या भावना तीव्र होतात. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन नव्याने घडतो. त्यानंतर सामाजिक बदल, सोशल चेंजेस, यामध्ये मित्रत्व, समाजाशी संबंध, जबाबदारीची भावना वाढते, म्हणजे समाजात नवीन भूमिका स्वीकारली जाते. तर मित्रांनो, म्हणूनच स्टॅनली हॉल म्हणतात की कुमार अवस्था म्हणजे मुला-मुलींचा नव्याने जन्म होतो, कारण या टप्प्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक सर्व अंगांनी व्यक्तिमत्वाचा पुनर्जन्म होत असतो. यानंतर प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य किशोर अवस्थेचे आहे? तर उत्तर आहे
मुले समूहाने राहणे पसंत करतात, यालाच टोळीचे वय देखील म्हणतात. तर मित्रांनो, या अगोदरच आपण बघितले आहे की किशोर अवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते समूहाने राहणे पसंत करतात, त्यालाच टोळीचे वय असे देखील म्हणतात.